लिंबू मिरची घेऊन अनिल परब विधान परिषदेत। पालकमंत्री पदासाठी कुणाच्या तरी मनात बहिणीसाठी वाईट असू शकतं। रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू। अनिल परब यांचा गोगावलेंवर निशाणा। विरोधकांना केवळ राजकारण करायचंय, चूक असेल तर शेतकऱ्यांची 1000 वेळेला माफी मागेन। शेतकऱ्यांवरील वक्तव्यावर बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण। आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलींचा शिरकाव। शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांचा मोठा आरोप। कायंदेंच्या दाव्याची चौकशी करू, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार का? खासदार नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल। स्वतःच्या मुलाला स्कॉटिश शाळेत का टाकलं? सोनिया गांधींसोबत जाताना मराठी आठवली नाही का? राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। गडचिरोली विकास प्राधिकरण अध्यादेशावरनं सुधीर मुनगंटीवारांचे राज्य सरकारला खडे बोल। देव देतो आणि सरकार ओरबाडून नेतो असं गडचिरोलीच्या बाबतीत होऊ देऊ नका, मुनगंटीवारांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेची चिन्हाविषयी सुप्रीम कोर्टामध्ये धाव। कोर्टानं काही अंतरिम मार्गदर्शक तत्व जारी करावीत। ठाकरेंकडून तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी वरळी डोमची पाहणी करत घेतला आढावा। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त विजयी मेळावा। नेत्यांवर मेळाव्याची जबाबदारी निश्चित। ठाकरे बंधूंकडून आणखी एक निमंत्रण पत्रिका। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठीत बोलताना पाहायचाय, ही सुरुवात आहे असं म्हणत जल्लोष मेळाव्याचं नागरिकांना निमंत्रण। आणि ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात मातोश्री आणि मुंबई पालिकेसमोर झळकले बॅनर। उद्धव ठाकरे सरकारनंच त्रिभाषा सूत्र स्वीकारलं होतं, विसरलात की काय? बॅनरवर उल्लेख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।